नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीपाशी म्हणजेच अंबाजोगाईपासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर असलेलं हे अतिशय सुंदर असं रमणीय ठिकाण आहे. त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये त्यांची पार्श्वभूमी पाहणार आहोत. शके 950च्या सुमारामध्ये अंबापूर नावाच्या गावामध्ये एक महापराक्रमी जयपाल नावाचा राजा होऊन गेला होता. त्याला ब्रह्मस्वरूप पाहण्याची अतिशय उत्कंठा झालेली होती. ते कोणत्याही असह्य कारणाने जो कोणता साधू आलेला असेल त्या नगरीमध्ये, अंबापूर नगरीमध्ये, त्यांच्या समुपचाराने त्यांना जयपाल राजाने षोडशोपचारच्या ह्याच्यानुसार युक्त पूजन करून त्याच्या नम्रतेने त्या साधूंची विनंती करावी की महाराज कृपा करून ब्रह्मस्वरूप मला दर्शन द्या असं म्हणायचे. ही राजांची विनंती सफल झाली नाही तर राजा काय करायचा की क्रोधमान होऊन त्या जो काही साधू आलेला होता त्यांना कारावासामध्ये पाठवून द्यायचा आणि दिवसामध्ये गावाच्या जे काही उत्तर दिशेला तळे खोदण्याचे काम चालू होतं ते करायला व्हायचा. आणि उत्तरात्रीमध्ये प्रत्येक साधूने घोड्यासाठी जे काही दाना भरडावा असा क्रम सतत चालू असत होता. साधूजन त्या ग्रामसनिध येण्यासाठी धजेनासे झाले होते. ही वार्ता जाता जाता श्री क्षेत्र काशीपर्यंत गेली. त्या काळी श्री मुकुंदराज काशी क्षेत्रामध्ये अनुष्ठान योग अभ्यास करीत असताना त्यास जयपाल नावाचे राजाचं जे काही वर्तन होतं ते ऐकून फारच वाईट वाटलं व आपल्या गुरुपाशी जाऊन त्यांनी विनंती केली की गुरुराज, दक्षिण प्रांती जयपाल नावाचा राजा साधू संतास फार त्रास देत आहे. त्याकरिता ह्या आपल्या दासास तेथे जाऊन सर्व संतास बंदिवासातून मुक्त करीन. ही वार्ता ऐकताच गुरूंनी त्यांना जाण्याची परवानगी दिली आणि आशीर्वादसुद्धा दिला. त्या काळी मुकुंदराज काशी क्षेत्रात होते तेव्हा त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिले होते. त्यापैकी त्यांचा श्री विवेक सिंधू, परमामृत, पवन विजय असे छापून सुद्धा पुस्तके आहेत. अतिशय वाचण्यासारखी आहेत. ती वाचून वाटलं तर पहा. नंतर महाराज काशीपुरीहून महाराज गुरु आज्ञा घेऊन निघाले व अंबापूर ग्रामस्थ ह्याच्यामध्ये येताच जे काही हजारो साधू तिथं तळी खोदण्यात गुंतलेले होते व राजरक्षक यांच्याकडून काम करून घेत आहे हे पाहताच महाराजांनी त्यांनी जे काही आद्यकवी मुकुंदराज स्वामी होते त्यांनी बालरूप घेऊन नारायण नारायण नावाचा गजीर करत प्रवेश केला. त्या दिव्य मूर्तीकडे पाहून जे काही वेशीवर असलेले राजरक्षकांनी अनेक प्रकारांनी मुकुंद राजास विनंती केली की महाराज, आपल्यासारख्या कोमल बाल तनूला आमचा राजा कारागृहात वासात पाठविल याकरिता आपण नगरात येऊ नये अशी विनंती सुद्धा केली त्यांना. पण मुकुंद राजांनी आपला जाण्याचा आग्रहच दाखविला आणि थेट निघाले आणि राजवाड्यामध्ये शिरले. तितक्यात काय झालं की जयपालाची आणि मुकुंद राजांची गाठ पडताच त्यांनी लगेच राजा म्हणाले की महाराज, मला कृपा करून ब्रह्म दाखवा अशी राजाने विनंती केली. तेव्हा मुकुंद राजांनी राजास सांगितले की तू घोड्यावर सर्व सरंजाम घालून तयार करून त्यावर स्वार होऊन ये, म्हणजे ब्रह्म दाखवितो. असेच म्हणल्याबरोबर राजांनी त्यांच्या आज्ञेप्रमाणे राजसेवकांकडून सर्व घोडा सरंजामाशी तयार करून हजर केला. घोडा तयार होऊन येताच मुकुंद राजांनी जयपाल राजास सांगितले की राजा, घोड्यावर स्वार हो, एका रिकाबीत पाय ठेव व दुसऱ्या रिकाबीत पाय टाकण्यापूर्वी तुला आता ब्रह्मस्वरूप दर्शन करून देतो. रिकाबींवर पाय ठेव हे मुकुंद राजांचे तोंडशे शब्द ऐकताच राजाने दुसऱ्या रिकाबीत पाय ठेवला व घोड्यावर स्वार होताच मुकुंद राजाने जो एक चाबुकाचा सपाटा राजासह घोड्याला मारला, त्याबरोबर राजासह घोडा जो ठाणावर उभा राहिला तो सारखा 7 दिवस चौकात उभा होता. घोड्याची किंवा राजाची हालचाल काहीच होत नाही. अशा प्रकारे राजाची घोड्यावर 7 दिवस की समाधी लागल्यावर 8व्या दिवशी समाधी उतरवून मुकुंद राजांनी जयपालास विचारले की राजा, ब्रह्मस्वरूप दर्शन झाले का? तेव्हा घोड्यावरून खाली उतरून जयपाल राजाने मुकुंद राजास साष्टांग नमस्कार घातला आणि मोठ्या नम्रतेने व आदरपूर्वक म्हणाला की महाराज, आपल्या कृपेने हे सर्व परिपूर्ण झाले. आता या दासास जी आज्ञा कराल ती सामान्य आहे. आणि नंतर मुकुंद राजांच्या आज्ञेने जयपाल राजाने सर्व साधू संतास कारागृहातून सोडून आणलं आणि सर्वांचा मोठा गौरव करून त्यास अपराधाची जी काही क्षमा मागितली व सर्वांच्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा त्यांना परवानगी दिली. या साधू संतांनी जे काही मुकुंद राजांचा आभार मानून आपापल्या इच्छित ठिकाणी गमन करीत त्या नगराच्या बाहेर निघाले. परंतु जयपाल राजाच्या त्यांच्या मागोमाग घोड्यावर स्वार होऊन पुन्हा दर्शनाची इच्छा करून जाऊ लागला. महाराजांनी मागे राजा घोड्यावर येत आहे असे पाहताच धूम ठोकली. महाराज पुढे व राजा मागे असे जात असताना पुढे जयवंती नदीचा मोठा तुटलेला कडा पाहताच महाराजांनी पहिले तरी उडी ठोकली व अंतर्धान पावले. मागून राजांनी त्याचे मागोमाग घोडा घातला. त्या घोड्यासह ढवात बुडाला. त्या ठिकाणी अद्यापी
लोक घोडदळा असे नावाने संबोधितात व महाराज ज्या ठिकाणी अंतर्ध्यान पावले त्याच ठिकाणी त्यांच्या भक्तांनी त्यांची समाधी बांधली. ते ठिकाण अतिशय रमणीय आहे. डोंगर कोरून देवळाकृती सभा मंडप केला आहे. त्या ठिकाणी जाण्यास वरून खाली समाधीपर्यंत पक्क्या चिरेबंदीच्या पायऱ्या आहेत व समाधीच्या नजीकच एक गोड पाण्याचे झरे आहेत व खाली आणखीन डोंगराच्या कडीने उतरत गेल्या जयवंती नदी आहे व त्याच्या ठिकाणी थोड्या अंतरावर जयस्वाल राजाचे घोडदळा नावाचे फार खोल व भयानक डोह आहे. पावसाळ्यात हे ठिकाण फारच रमणीय दिसते. त्याच्या पलीकडे बुट्टेनाथ म्हणून डोंगराचे कपारी देवस्थान आहे. त्याच्या वरच्या सर्व डोंगरात वनस्पती जडीबुटी आपोआप उगवतात. अश्विन मासी दूरदूरचे लोक येऊन जडीबुटी वल्ली घेऊन जातात. ती फार गुणकारी असते अशी प्रसिद्धी आहे. अशा पद्धतीने तुम्ही येथे या ठिकाणी आल्यानंतर किंवा अंबाजोगाईच्या आसपास जर कुठे आला असाल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. तुमचं जे काही वातावरण जर असेल तर एकदम रम्य वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला खूप छान असा धबधबा सुद्धा पाहायला मिळते. याच व्हॅलीमध्ये इथं जवळपास आहे. तर अशा पद्धतीचे तुमच्या आपल्या चॅनलवरती नवीन ब्लॉग येत असतात. तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.